नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. स्पर्धा परीक्षा तयारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मी जाधव सर पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन प्रश्न घेऊन आलोया. हा प्रश्न एमपीएससी कंबाईन गट क मध्ये विचारलेला प्रश्न आहे. 2018चा प्रश्न आहे. या टाईपचे प्रश्न नंतर पण रिपीट झालेले आहेत. तर हा व्हिडिओ लास्ट पर्यंत वॉच करा. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला प्रश्न बघूया. दिलेल्या संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. नंबर दिले 6, 24, 72, 240, 726. हे असे 4 पर्याय दिले. 24, 72, 240 आणि 726. तर आपण एक लिंकअप बघूया. आपल्याला लिंकअप शोधून काढायचे आहे. बिना लिंकअपचा हा प्रश्न सुटणार नाही. हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. पहिलं काम आहे ते लिंकअप शोधून काढायचे आहे. तर बघूया. इथे 6 नंबर आहे, इथे 24 आहे, इथे 72 आहे. 6 गुणिले 4 24, 6 गुणिले 12 72, 6 गुणिले 40 240. पण आपण ज्या संख्येने गुणले त्याच्यामध्ये काहीही लिंकअप नाही. ते म्हणजे 6 गुणिले 4 परत 6 गुणिले 12 आणि 6 गुणिले 40. आता इथे 4 ने मल्टिप्लाय केलं 6 24, इथे 12 ने गुणले आणि इथं 40 ने गुणले. कोणत्याही प्रकारचे लिंकअप नाही. म्हणून आपल्याला वेगळं लिंकअप घ्यावं लागेल. बघा 6च्या आसपास एखादी वर्ग संख्या आहे किंवा घन आहे अशा संख्या बघूया आपण. इथे 6च्या आसपास वर्ग संख्या आहे 9, म्हणजे 3 चा वर्ग 9 आणि 9 मधून आपल्याला 3 वजा करावे लागतील म्हणजे 6 नंबर भेटेल. 9 वजा 3 6. ओके, पुढे जाऊया. आता 3 चा वर्ग आहे. आता 24 हा नंबर आहे. 24च्या आसपास वर्ग संख्या आहे 25. पण आपण जर असं गेलो 5 चा वर्ग 25 आणि वजा 1 करावं लागेल म्हणजे आपल्याला 24 भेटणार आहे. पण इथे आपण 3 वजा केले, इथे 5 चा वर्ग घेतला, 72 हा नंबर घेतला. 72च्या आसपास वर्ग संख्या बघूया आपण 81 आहे, म्हणजे 9 चा वर्ग 81 आणि 81 मधून परत हे आपल्याला 9 वजा करावं लागतील म्हणजे वजा बाकी 72 येणार. पण ह्या संख्येमध्ये कोणतंही लिंकअप नाही. 3, 1, 9 म्हणजे या मार्गाने आपण इथे जाऊ शकत नाही. आपल्याला आपला मार्ग बदलावा लागेल. तर बघूया पुढे. आता आपण काय करूया, 3 चा क्यूब घेऊया, 3 चा घन घेऊया. 3 चा घन आहे 27 वजा 3 म्हणजे आपल्याला हा 24 नंबर इथे भेटेल. हा 3 चा घन, सॉरी 3 चा घन केला. ओके, 3 चा घन घेतला मी. 3 चा घन आहे 27 वजा 3 बरोबर 24. हा नंबर भेटला. पुढे जाऊया. आता 3 ची पॉवर बघूया. 3 ची पॉवर इथे 2, 3 ची पॉवर इथे 3 घेतली, 3 ची पॉवर इथे 4 म्हणजे मला इथे 3 नंबर हा 4 वेळा लिहावा लागणार. बरोबर आहे. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 गुणिले 3 81, 81 वजा 3 बरोबर 78. बर, ते तिसरं पद आहे ते आपल्याला 78 पाहिजे, पण दिलंय कोणतं पद 72. म्हणून इथे हा पर्याय जो आहे 72 हा चुकीचा आहे. सेकंड पर्याय हा चुकीचा आहे. तरी पण आपण पुढे चेक करूया पुढचे पद बरोबर आहे का. इथे 3 ची पॉवर 4 घेतली. आता मला इथे 3 ची पॉवर 5 घ्यावी लागेल म्हणजे 3 हा नंबर मला 5 वेळा लिहावा लागेल आणि याचा गुणाकार करावा लागेल. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81, 81 गुणिले 3 243, 243 वजा 3 बरोबर 240. इथं पण बरोबर आहे. आता पुढे 3 ची पॉवर 5 घेतली.
आता 3 ची पॉवर 6 दिला आणि 3 हा नंबर एकूण 6 वेळा लिहायचा. पुढे बघा आता 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 गुणिले 3 81, 81 गुणिले 3 243, 243 गुणिले 3 729. ओके, वजा 3 बरोबर 726. बघा म्हणजे चुकीचे पद कोणते आहे? 2 नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे म्हणजे 72. तिथे ऍक्च्युअली पाहिजे 78. तर या टाईपच्या ट्रिक्स पाहण्यासाठी, आयडियाज पाहण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. इथे ट्रिक्स कोणती आहे तर आपल्याला 3 ची पॉवर एक-एकने वाढवत जायचं आहे आणि त्यातून आपल्याला 3 हा नंबर हा कमी करायचा आहे. ठीक आहे, थँक्यू. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनल पाहत राहा.